शिवन भाई, हाँ आपको विषय में इंटरेस्ट है क्या? नहीं नहीं बिल्कुल नहीं, इसी विषय में कोई इंटरेस्ट नहीं। उसका पीछे का रीजन क्या होता है, क्या इस वक्त है ना, मैं इतना कंटाल चुका हूँ ना इन सालों में गोलेमान, नहीं कि लेकिन अब लेकिन मैं श्रीमान भाई इंटरेस्ट सुनो नहीं ना। करूंगा। मैं अभी क्या करूंगा पता है, मैं डायरेक्टली रिजल्ट पे आऊंगा और पता अरे नहीं मैं किन किन लोगों की जिंदगी खराब कर दूंगा इस मैटर में, इसलिए मैं दूर रहता सिर्फ हूँ। सिर्फ एक चीज बोलनी है सबको अपनी श्रीमान अपनी भाई। लाइफ जीने दो, मुझे कुछ इंटरेस्ट नहीं इन टॉपिक्स में बाबा। नहीं, मैं सिर्फ एक चीज बोलूंगा श्रीमान भाई। देखो, आपका मतलब मतलब एम्पायर है, ऐसा ही सिर्फ इतना बोलूंगा बस, और कुछ नहीं बोलूंगा। हिम्मत नाही पण त्या गोष्टीची ना त्यांना, अपेक्षित है ये सब मुझे। मैं अभी मैं बोलता है ना होने के, लेकिन मैं ये मतलब चीजें छोड़ चुका हूँ अभी। क्या पता है क्या, जिनकी लायकी नहीं होती ना, उनको जब हम प्यार देते ना उनकी लायकी से ज्यादा, तब ये भुगतना तो है। अब प्रॉब्लम ये है कि अगर हम नॉर्मल बंदे हो तो इतना बाहर चीजें नहीं होती, लेकिन जब आप एक लेवल पे आ जाते हो ना आप, जैसे कि अभी जो चल रहा है, तो ये सब बहुत नॉर्मल है। और इन लोगों को अक्ल चाहिए कि ये किस व्यक्ति का नाम रिप्रेजेंट करते हैं, इनको क्या बोलना चाहिए, इनको कहाँ पे रुकना चाहिए, है की नाही? वैसे देखा जाए तो काय बोलू, जाऊ दे हा टॉपिक नको, नहीं, वो माझं डोकं आउट जाने होत दो आहे टॉपिक श्रीमान नहीं, भाई, म्हणून मी लांब राहतो लेकिन बाबा। ऐसा जो व्यक्ति रिस्पेक्ट करते हैं ना वो निस्वार्थी होते हैं। उनसे जैसे कि अगर एग्जाम्पल के तौर पे अगर तुम मेरा और लियोन भाई का रिलेशन दो एग्जाम्पल के तौर पे, क्योंकि मैं किसी और का नाम लूंगा तो पता नहीं वो उसको राग आया नहीं आया पता नहीं, लेकिन लियोन भाई को अगर मैं उनके किसी भी मैसेज का रिप्लाई नहीं दूंगा, कभी भी नहीं दूंगा, तो भी उनका नेचर यही रहने वाला है कि श्रीमान भाई रिप्लाई क्यों नहीं दे रहे हो आप, गुस्सा हो, प्रॉब्लम है। वो किसी थर्ड पर्सन से जाके नहीं बोलने वाले, या कुछ नहीं बोलेंगे वो, या फिर वो शांत हो जाएंगे कि वो वेट करेंगे कि कब श्रीमान रिप्लाई देगा, तब अपन रिप्लाई का जवाब दे देंगे, कोई दिक्कत नहीं, चाहे 1 साल में दे दो। 1 साल के बाद अगर मैंने उनको रिप्लाई दिया तो वो मुझे प्यार से और इज्जत से ही जवाब देंगे, रागा गुस्सा वगैरह नहीं करेंगे। वो रिस्पेक्ट मेंटेनेंस, वो बॉर्डर, वो हर चीज है ना, वो सब में नहीं होती। लोगों का है ना कैसा होता है पता है क्या, लोगों को अपेक्षा बहुत बढ़ने लग जाती है, जबकि ऑलरेडी इससे पहले भी अगर हम दोस्त थे, फर्ज करो कि तुम और मैं दोस्त हूं, मैं पहले भी ऐसा ही हूं, हाँ। और अब मैं हो गया हूँ श्रीमान लेजेंड। ओके, तुम हो, तुम्हारी चल रही लाइफ, लेकिन अब तुम्हें अपेक्षाएं बढ़ रही है और वो मैं अपेक्षा करूंगा नहीं क्योंकि मैं पहले से ऐसा हूं। तो फिर तुम्हें दुख होने लगता है चीजों को लेके, बिना वजह की दुख, मतलब कुछ समझ में नहीं, मेरा उसमें कुछ है ही नहीं, लेकिन मुझे मैंने मेरा एक चीज उसमें कुछ नोटिस की लुकआउट ही नाही श्रीमान सांगतो अक्षरशः ना, डोक्याचा छळवाच चालू आहे लोकांकडनं, काही लोकांकडनं, कारण नसताना इसको रिवाइव देना गोले पर्सनल लाईफ बद्दल टॉपिक, माझा तर कशात लुकआउट नसतो तरी माझ्याबद्दल यांच्यात टॉपिक का चालतात, आणि विशेषतः 1-2 पोरं आहेत, नाव मला नाही घ्यायचं कोणाचं, कारण मला माहिती आहे तुम्ही खवळलेले, तुम्ही पण माझ्यासारखेच खवळलेले सध्या, तर मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण अक्षरशः माझीच माणसं शेण खात आहेत, आणि ही लज्जास्पद गोष्ट आहे। म्हणजे माझ्यासाठी माझ्या दादानी केलेले त्या टायमाला जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, त्यांनी मला जे 7,000 रुपये दिलेले ते आज पण माझ्यासाठी 7,00,000 रुपये या लेवलचे आहेत, आणि ते मी आयुष्यभर डोक्यात ठेवणार, किती काय झालं तरी। मला माझ्या लाईफमध्ये कोणी थोडीशी जरी एफर्ट्स दिलेत, मला राणे बोलला होता की तुला बिझनेस टाकायचा आहे, माझ्याकडे 40,000 आहेत, यात तू करू शकतोस का, आयुष्यात कधी विसरणार नाही, कधीच नाही विसरू शकत। ह्या लोकांना कुठे कमी पडते मला कळत नाही, आणि विसरतात कुठे मला ते कळत नाही, इतकं प्रेम देऊन, इतका जीव लावून निच्चडपणा त्यांच्या रक्तात आहे, अशी काही लोक आहेत या जगात, आणि मला कंटाळा आलाय लोकांचा, मस्करी नाही। त्यामुळे मी हरलोय आणि मला बोलायचंच नाही कोणाबद्दल, ज्यांना जे करायचं ते करायचं, कारण मी जर आता घुसलो नाही याच्यात तर भावा मी खूप नुकसान करेल कोणाचं, मस्करी नाही। आयला म्हणजे मस्करी नाही, कसं आहे, मला अक्षरशः चिखलात उतरायला लावताय ती लोक। अरे लाईफ कुठे चाललंय, इथे छान छान बाप्पाचं दर्शन, ही बांधिलकी फॅमिली, इतक्या मोठ्या लेवलची आज आपण कुठेला आलोय, लोकांनी काय केलं पाहिजे त्या नावाचं, की चल आपला भाऊ हे करतोय आपण हे करू, आपला दादा ते करतोय आपण हे करू, काय नाही यांचं भलतच चाललंय जे आईची यांच्या, तर डोक्यात जात आहेत का रे चेतन, डायरेक्ट मग पोलीस कंप्लेंट, दुसरा ऑप्शन नाही भाऊ, शांतपणे। आता एखाद्याला त्याची लायकी दाखवा, आणि तुला माहिती आहे आपल्याला आपल्या ओळखी आता कुठल्या लेवलच्या गेलेल्या आहेत, मी सरळ सरळ कंप्लेंट करणार, मला हा असा त्रास आहे, या गोष्टी बोलल्या जातात, अननेसेसरी हा त्रास आहे, तर बघा काय ते फ्रॉड केलेला आहे, हे केलेलं आहे, सगळं सगळं येणार अंगावर, मग काही त्रास नाही भाऊ, मग मी काही बघणार नाही। मी अक्षरशः काय करतोय मी माहिती आहे का भावांनो, की जुन्या काळात कधीतरी प्रेमाने बोललेल्या गोष्टींमुळे मी आत्ताचा सगळा त्रास आहे ना तो सहन करतो, पण हे माझंच स्वभाव चुकीचं आहे, तेवढा तो कोणाला फ्रीडम नाही दिला पाहिजे। एखादा जर घातकी आहे तर तो घातकी आहे, असा विषय तो। 101 मूर्ख पडलेले, मला हसायला येतं रे अक्षरशः, काय लोक जी बाहेरची आहेत ती येऊन सांगतात की अरे काय चाललंय श्रीमान, हे व्यक्ती काय बोलतायत बाहेर, यांना समजव,
उगाचच अननेसेसरी बोललं जातं हे सगळं. थांबव यांना, हे असं बोलतायत लोक मला. अरे मी कसा थांबवू? मी नाहीच आहे त्या टॉपिकमध्ये. आता मी ज्याच्यात पिक्चरमध्ये नाही ते माझ्याबद्दल का बोलतायत? सिंपल. और क्या है दोस्तों, अपने को प्रोग्रेशन में जाना है, अपने को आगे बढ़ना है और ये किसी एक चीज पे अटके पड़े हैं। हास्यास्पद है कि अपने को क्या करना। भाई हर एक का अपना अपना लाइफ है। मैं यहाँ पे जो कर रहा हूँ मैं तो कर रहा हूँ, मेरा फोकस इधर है। अगर कोई दूसरा उसके लाइफ में नहीं कर पा रहा है तो वो फ्रस्ट्रेशन में दूसरों का नाम लेके फिर बिना वजह का ये आग लगाना, ये टॉपिक, ये क्या है? कितनी बेसिक टिंब चीजें है ये। अक्षरशः मूर्खाचा बाजार चाललाय. आई पण मला बोलली, अरे काय झालं मगाशी? तो विषय चालला होता चेतन ना तेव्हा. मी बोललो काय नाही, नॉर्मल. हो. आई बोलते, अरे तुझ्या पाठी काय लागलाय हा त्रास? हा, हे काय त्रास आहेत? तुला काय नाही, चालायचंच. त्याला संपवणं इज बेटर दॅन होल्ड. अरे विषय नाहीच आहे किरण बा. आपण आता मला एक सांग की डीके आणि दीपकचा काहीतरी मॅटर आहे कुठल्या तरी गोष्टीवरनं आणि माझा त्यात टॉपिकच नाहीये. मग माझा का चाललाय त्यांच्या टॉपिक? मी नाहीच आहे कोण तर. तुमचं बघा, एकमेकांना उपट्या टाका, नाही तर निघून जा, काय पण करा. माझा टॉपिक बद्दल का बोलणं? मग ह्यांच्या दोघांमध्ये जो टॉपिक चाललाय तो गोलेमोन येऊन मला सांगतोय की असा असा विषय झाला श्रीमंत भाऊ. अरे तुमचा टॉपिक का घेतला जातोय? त्यांचं चाललं होतं, उगाच तुम्हाला घेतला जातोय. आणि हे सगळं बोलत असताना नन्याने ऐकलंय. मग नन्या जाऊन पाशाभाईला बोलला, पाशाभाई जाऊन ऋतुराजला बोलला. ह्यांच्यामध्ये ते टॉपिक चाललेत. मग ह्यांचे टॉपिक दोघांचे राहिले बाजूला, माझ्याबद्दलच चर्चा चालू आहेत. पण ह्यांच्या चर्चा चाललेत त्याचं काय बेसलाईनच नाहीये, अर्थही नाही त्या चर्चा. त्या चालणार थांबणार पण उगाचच. अरे कशासाठी? अरे अक्षरशः हास्यास्पद चालल्या त्या गोष्टी. आणि मला तोच राग येतो. लास्ट टाइम मी बोललो होतो की हे सगळं बंद करा, एकमेकांबद्दल बोलणं, गॉसिप्स करणं, हे सगळं बंद करा. आपापली लाईफ बघा काय चाललंय. आणि मुद्दा काय माहितीये का, यांना अख्खा पाया बांधून दिलाय, सगळं करून दिलंय, पण हट, काही अर्थ नाही, शून्य चाले, शून्य. अरे अपने चैनल पे ना टॉपिक अभी नहीं चाहिए, मुझे ना बोर हो रहा है पिछले इतने महीनों से ना, अलग अलग टॉपिक जो चल रहे हैं और हर टॉपिक ऐसा फ्रस्ट्रेशन वाला नहीं चाहिए रे, ये नहीं चाहिए, मुझे कंटाळा आता है रे. आप लोग भी क्या करो पता है क्या गोलेमोन, तुम लोग है ना, एटलीस्ट तुम लोग तो आ गया, मैं इतना अपेक्षा रखता हूँ. मतलब देखो ना, तुम्हारा मुझसे कुछ लेना है ना मेरा तुमसे कुछ लेना है, बस अपना प्यार का कनेक्शन है, बराबर है. बस. लेकिन आप भी Yes. अपेक्षा नहीं रखते हो कि अपन बात करेंगे ही, रिप्लाई आएगा ही, नहीं, मिलेंगे ही, नहीं. नहीं. तो नहीं. आप लोग जैसे हो ना वैसे सामने वालों को सेम चीज बोलो कि ये सब चीजें बंद करो, अपने अपने लाइफ पे फोकस करो, ये क्या कर रहे हो, इतना ही समझाओ. बाकी कुछ नहीं, बाकी जिनको जो करना है वो तो करने दो. बाकी खत्म है यार, मला कंटाळा आलाय लोकांचा खरंच. विषय क्या है? अरे रोहन भाई देखो, ये विषय ना आपके सामने ला ही नहीं सकते. इन्होंने आठवण की, इसलिए मैंने गलती से बोल दिया. ये लाने लायक विषय है नहीं. देखो अर्थ ही नहीं. पहले कैसा है, मस्ती मजाक में जो विषय चलते हैं ना, ये ठीक है. लेकिन अब प्रॉब्लम क्या है कि अभी मैं मजाक कर सकता हूँ किसका, डीके का कर सकता हूँ, जेरी का कर सकता हूँ, बाकी सबका कर सकता हूँ. ज़्यादा किसी का मैं मजाक नहीं कर सकता हूँ क्योंकि फिर वो लगता है लोगों को. वैसा ही विषय है वो, बाकी कुछ विषय नहीं है. एक थोड़ा सा ऐसा लगने लगता है ना किसी को कि हाँ मैं भी कुछ करने लगा हूँ, मेन बन रहा हूँ, तो वो अपने आप को टॉप लेवल पे लेके जाता है डायरेक्ट. उसको लगता है हाँ अब मैं उस लेवल पे चला गया, फिर वो किंग बन जाता है. यही प्रॉब्लेम आहे इन लोगों का. इनका काय नाही होऊ शकत या लोकांचं, काही नाही होऊ शकत. हे जास्तीत जास्त 50 मीटर उडत जातील, नंतर खालीच येणे, काही उपयोग नाही आहे. पण सुधरा रे सुधरा. स्वतःच्या लाईफकडे बघा, लोकांबद्दल चर्चा बंद करा, स्वतःच्या लाईफकडे फोकस करा. अडकलेत तुम्ही, तुमची लाईफ बघा जरा वाकून, आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये वाकून एकदा बघा तुमच्या लाईफची काय वाट लागून बसलेली आहे. हे सगळं बंद करा. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आणि माझ्याबद्दल जर तुम्ही चर्चा करत असलं, खरंच लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. उलटं तुम्ही गर्वानी लोकांना सांगायला पाहिजे की आमच्या सोबतचा माणूस आहे, हा बघा काय करतोय, कसं काय चाललंय. तुम्हाला चांगल्या गोष्टी माझ्यातल्या सांगायला पाहिजेत. हां, तुम्ही नाही त्या गोष्टी आले 7 वर्षापूर्वी तो अच्छा होता, मग कसा कथा लुख्या, 7 वर्षापूर्वी गोट्या खेळू तुझ्याबरोबर मी, आता निघून मेहनत करून इथे आलोय, उधारी घेऊन आलो का तुझ्याकडनं कोणाकडनं? ते चिंदी आहेत रे अक्षरशः. आणि आता ह्याच्या आधी मी बोलायचो आपलेत आपलेत, काही आपले नाही. आपलं नुकसान कधीच करत नाही. आपल्याबद्दल कधीच निंदा करत नाही, आपल्याबद्दल काहीच बोलत नाही. किती झालं तरी आपल्यांची पाठराखण करतात. जे एकमेकांबद्दल मागून बोलतात ते कधी आपले नसतातच. तर ते इन्फ्लुएन्स होत असतील आणि इथे तिथे काय बोलत असतील ते कधीच आपले नसतात बॉल, कधीच नसतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. एकदा चुकला ना समोरचा का दुसरा चान्स नका देऊ, तर दुसऱ्यांदा अजून जास्त चुकतो आणि तुम्हाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. त्यामुळे हे आपले नाहीत चेतन. जो ते नको आपल्या लाईफ, हा आपल्या लाईफमध्ये नकोच तो, हा कधीच नको. तर नाही ते आत्ता कुठे शांत झालेला टॉपिक, आता एक वेगळा टॉपिक आलाय. आणि काय कशात काय नाही, माझा संबंध पण नाही टॉपिकमध्ये भावनो. यांच्याच काय ते वेगळंच चाललं. आता टॉपिक मी फक्त एक शब्द घेतला आणि तुम्हाला लगेच कळेल.
पण मला सांगायचं नाही त्या टॉपिकबद्दल, कारण तो माझा लुकआउटच नाही. तो लुकआउट आहे चेतनचा, गरुडाचा आणि या लोकांचा विषय. माझा काही याच्यात संबंध नाही आहे आणि मला पडायचंही नाही त्या संबंधात, कारण मला येतो कंटाळा भांडणा-बिंडणाचा. मी बोललो तुम्ही काय ते सॉल्व्ह करा, मला नाही घुसायचं. माझं नाव विनाकारण घेतलं गेलंय म्हणून मी यांचा जरा भडकलो होतो, बाकी काही नाही. काल बाप्पाच्या दर्शनाला गेलेलो, एवढी हजारो लोकं बघत होती. एवढं प्रेम त्यांच्या डोळ्यामध्ये. ते बघितल्यानंतर जेव्हा हे येतं ना डोळ्यासमोर, अक्षरशः 2 मिनिटासाठी मी विचार करत बसतो. नवल वाटतं मला, की काय चाललंय? म्हणजे तुम्ही काय विचार करताय? तुमचं माइंडसेट काय आहे? तुम्ही काय बोलायला पाहिजे? तुम्ही काय करा? अशा म्हणजे असा राग येतो, की काय चाललंय? म्हणजे तुम्हाला समोर तुम्हाला एक पॉश हॉटेल आहे, जिकडे तुम्ही जाऊन जेवू शकता. पण तुम्ही तुमचा चिखलात पडलेला ₹1 शोधत बसलेत आणि भांडतायत एकमेकांशी त्या ₹1 समोर हॉटेल आहे, जाऊन जेवू शकता तरीसुद्धा. अशी परिस्थिती आहे यांची. काय केलं एवढ्या वर्षात? पैसे खाल्ले दुसऱ्यांनी, मजा मारले. तुम्ही काय केले? तो गरुडा काय करतोय? गरुडाचे झालेत वांदे. त्याचे पैसे लोकांनी खाल्लेत. तर जाऊ दे, काय बोलून फायदा नाही. आहे ते बरं आहे. की मला आपल्या बांधिलकी फॅमिलीतलीच पोरं आहेत. ती कालच बोलत होती, की दादा तू जेव्हा आला, तेव्हा अशी लोकं अचानक वेड्यासारखी धावायला लागली आणि गर्दी जमा झाली. सगळ्या अचानक एरियाचं वातावरणच बदललं. तर बरीच लोकं बोलत होती, की हा आहे कोण? म्हणजे एवढी गर्दी ह्याच्यासाठी जमले. इथे मंत्री येऊन गेले, सेलिब्रिटी येऊन गेले. ते वरुण धवलचं पण नाव घेतलं, ते पण येऊन गेले. तेव्हा काय झालं नाही, सगळं नॉर्मल होतं. तर हा आहे तरी कोण, की एवढी गर्दी जमलीच कशी याच्यासाठी? हा प्रश्न ते विचारत होते आणि तेव्हा ते त्यांनी ऐकलं आणि ते त्यांना खूप खूप अभिमान आणि प्राउड वाटलं, की आपल्या दादासाठी ही गर्दी आहे, आपल्या दादाचीच गर्दी आहे. तर आज आपण ह्या लेव्हलला आहोत आणि ही मला म्हणजे आपण बोलतो ना, की आपण एका स्वप्नाच्या दुनियेत जगत असतो आणि तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा कानावर येतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं रे, की आपण कुठे आहोत, आपण काय करायला पाहिजे पुढे जाऊन आणि ह्यांचं काय चाललंय बेसिकलाच थांबलेले आहेत. त्या गोष्टीचं फक्त वाईट वाटतं, बाकी काय नाही. अरे लोकांना जेव्हा कळलं, की आपण बघा दर्शनाला आलो, लोकं झोपेतनं उठून कुठून आली रे, पुण्यावरनं निघाली होती. कुठून आली, साताऱ्यावरनं आली, कोल्हापुरातनं लोकं आली. जेव्हा त्यांना कळलं, मग त्यांना ह्याची हे पण नाही आशा, की आपण भेटू शकणार आहेत का नाही, तरी ते आले. लोकं इतकं प्रेम करतात रे. फक्त ह्या लोकांना काय पाहिजे यांच्या लाईफमध्ये, की हे असे वागतायत. खरंच मला जाम वाईट वाटतं, बाकी काय नाही. ती सुधारतील काय माहिती.